नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनडीए एग्जाम प्रिपरेशन व्हिडिओ सिरीज अंतर्गत आजचा आपला टॉपिक आहे कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर हा आपण नवीन नंबर इंट्रोड्यूस करतो आहोत. तो कसा आणि त्याची नीड कशी भासली किंवा तो कसा निर्माण झाला त्याबद्दल आपण थोडक्यात पाहूया. कॉम्प्लेक्स नंबर विषयी आपण 11th स्टँडर्डला असताना या संपूर्ण कॉम्प्लेक्स नंबर टॉपिक बद्दल जे आहे त्याचा ऑलरेडी स्टडी केलेला आहे. परंतु एनडीए एग्जाम प्रिपरेशनच्या व्हिडिओ सिरीज अंतर्गत आपल्याला थोड्याशा त्याच्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण थोडक्यात त्याच्याबद्दलची माहिती घेऊयात आणि थोडीशी फास्ट घेऊयात. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॉम्प्लेक्स रिअल नंबर आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. रिअल नंबर विषयी सगळ्यांना माहिती आहे. आपले पूर्ण एज्युकेशन रिअल नंबर सोबत होतच. परंतु त्यासोबतच आपण असा कुठलाही नंबर जो आहे तो पाहिला नाही जो रिअल नंबर आहे परंतु त्याचा स्क्वेअर जो आहे तो निगेटिव्ह आला असेल. म्हणजे एखाद्या रिअल नंबरचा स्क्वेअर हा जो आहे तो कधीही निगेटिव्ह आलेला नाही. म्हणून आपण नवीन नंबर इंट्रोड्यूस केला की ज्याचा स्क्वेअर जो आहे तो निगेटिव्ह येईल आणि तो स्क्वेअर असलेला नंबर जो आहे त्याला आपण आय मानलेला आहे. आय आणि आय मीन्स याचा नाव आहे इमॅजिनरी नंबर. असा नंबर की ज्याला आपण इमॅजिन केला आहे, इमॅजिनरी नंबर ज्याचा स्क्वेअर जो आहे तो निगेटिव्ह येतो. म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट जर घेतला आपण तर आय इक्वल तुम्हाला मिळणार आहे स्क्वेअर रूट ऑफ -1. 11th स्टँडर्डला आपण याचं संपूर्ण सुरुवात जी आहे ती सुरुवातीपासून तर संपूर्ण टॉपिक जो आहे तो आपल्या फर्स्ट चॅप्टर मध्ये दिलेला आहे. म्हणून आपण थोडंसं फास्ट याच्यामध्ये जाऊयात. तर सुरुवातीला आपण लक्षात घेऊयात की इमॅजिनरी नंबर तर आपल्या लक्षात आला असेलच तर कॉम्प्लेक्स नंबर कोणाला म्हणणार. नंबर ऑफ द फॉर्म ज्याचा फॉर्म असा आहे a प्लस IB या प्रकारच्या नंबरला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणणार. व्हेअर a अँड b हे दोघेही जे नंबर आहेत ते बिलॉंग्स टू R असतील म्हणजे ते रिअल नंबर आहेत. आणि हा जो a आहे हा a ला आपण म्हणणार आहोत रिअल पार्ट ऑफ z. रिअल पार्ट ऑफ z. आणि हा इकडचा b नंबर जो आहे त्याला म्हणणार आहोत आपण इमॅजिनरी पार्ट ऑफ z. इमॅजिनरी पार्ट ऑफ z. आणि या दोघींच्या कॉम्बिनेशनने जो नंबर बनतो त्याला म्हणणार आहोत आपण कॉम्प्लेक्स नंबर. आता साहजिकच आहे की आपण जर नवीन नंबर इंट्रोड्यूस केला त्याच्या संदर्भातल्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. त्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला नवीन शिकून घ्यायला लागतं. जसं की ऍडिशन आहे, स्केलर मल्टिप्लिकेशन असेल किंवा त्यांचं डिव्हिजन असेल किंवा सबस्ट्रॅक्शन असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला लागतात. तर आता नवीन नंबर आपण इंट्रोड्यूस केला तर त्यानुसार त्याची इक्वॅलिटी सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे की दोन कॉम्प्लेक्स नंबर जे आहेत ते कधी इक्वल असतील. इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. जर त्यांचा रिअल पार्ट जो आहे आणि इमॅजिनरी पार्ट आहे, समजा Z1 इज इक्वल टू A1 प्लस IB1 आणि हा एक नंबर आहे आणि Z2 इज इक्वल टू A2 प्लस I इंटू B2, या प्रकारे तुम्हाला जर दोन नंबर मी नवीन नंबर घेतले Z1 Z2 जे कॉम्प्लेक्स नंबर आहेत तर यांना जर मला म्हणायचं असेल की Z1 आणि Z2 हे इक्वल आहेत हे तेव्हाच पॉसिबल आहे इफ अँड ओनली इफ जेव्हा त्यांचे रिअल पार्ट जे आहेत ते इक्वल असतील आणि इमॅजिनरी पार्ट जे आहेत ते इक्वल असतील. अशा वेळेला आपण म्हणू शकतो की ते दोन कॉम्प्लेक्स नंबर जे आहेत ते इक्वल आहेत. सेम वे जर आपल्याला ऍडिशन शिकायची असेल, दोन नंबरची ऍडिशन जर दोन कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्यांची जर ऍडिशन आपल्याला बघायची असेल किंवा सबस्ट्रॅक्शन आपल्याला करायचं असेल, ऍडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन या दोघींसाठी आपल्याला काय करायला लागणार, त्यांचे जे रिअल पार्ट आहेत, जसं फॉर एक्झाम्पल Z1 मायनस Z2 मला करायचं आहे तर मी A1 प्लस IB1 मायनस A2 प्लस IB2 करणार. आणि हे करत असताना A1 आणि मायनस A2 म्हणजे रिअल आणि रिअल पार्ट यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन होईल आणि सिमिलरली इमॅजिनरी पार्ट या दोघींमध्ये सुद्धा सबस्ट्रॅक्शन होईल आणि आपण त्याला या प्रकारे लिहू शकतो. हेच सबस्ट्रॅक्शन मध्ये पण असेल, ऍडिशन मध्ये पण तुम्हाला हेच मिळणार आहे. अशा पद्धतीने जे आहे ते आपण ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन या दोन नंबरची करू शकतो. सेम वे आपल्याला मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल या दोन्ही नंबरचं, मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स, या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं जर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असेल, जसं फॉर एक्झाम्पल आपण घेतलंय Z1 मल्टिप्लाय बाय Z2 आपल्याला जर घ्यायचं असेल तर Z1 आपल्याकडे आहे A1 प्लस B1I इंटू A2 प्लस B2I. इथे देखील या दोन यांचा प्रॉडक्ट घेत असताना आपल्याला एवढं लक्षात ठेवायला लागणार की इथे याचा जो रिअल पार्ट आहे तो रिअल पार्ट सोबत आणि इमॅजिनरी पार्ट आहे इमॅजिनरी पार्ट सोबत, पण दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट आपण जसा घेतो त्या पद्धतीने तुम्हाला प्रॉडक्ट घ्यायला लागणार. A1 मल्टिप्लाय बाय A2 म्हणजे फर्स्ट नंबरने फर्स्ट नंबरला मल्टिप्लाय केलं, फर्स्टने सेकंडला मल्टिप्लाय केलं आणि
सेकंडने फर्स्ट नंबरला मल्टिप्लाय केलाय आणि सेकंड नंबरला मल्टिप्लाय केलं तर इथे तुम्हाला B1 इंटू B2 आणि I मल्टिप्लाय बाय I जो आहे तो I² मिळणार आहे. अशा पद्धतीने आपण हा A1 A2 रिअल पार्ट आहे आणि हा I² जो आहे आपण आता जस्ट इमॅजिनरी नंबर शिकलोय ज्याच्यामध्ये ज्याचा स्क्वेअर जो आहे तो -1 येतो असा इमॅजिनरी नंबर तो आपण शिकलोय. तर इथे I² ची व्हॅल्यू जर मी -1 पुट केली तर इथे हा B1 B2 हा मायनस होऊन जाईल म्हणजे इथे -B1 B2 आणि प्लस इथे ज्या आता आपला उरलेला पार्ट होता ज्यामध्ये I कॉमन निघू शकतो A1 B2 प्लस A2 B1 आणि हा I कॉमन अशा पद्धतीने आपण दोघींचा प्रोडक्ट पण घेऊ शकतो. सिमिलरली आपल्याला त्यांचा क्वेश्चन घ्यायचा असेल डिव्हिजन घ्यायचे असेल डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स तर अशा वेळेला सुद्धा तुम्हाला Z1 अपॉन Z2 घेत असताना एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे इथे डिव्हिजनला जे काही नंबर दिसतोय त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायला लागतो. जसं आपण पूर्वी रॅशनलायझेशन करत होतो 9th आणि 10th स्टँडर्डला सेम वेने तुम्हाला 9th स्टँडर्डला जे रॅशनलायझेशन साठी आपला कन्सेप्ट वापरला जात होता तसा इथे सुद्धा वापरला जाणार आहे. काय करायला लागणार तुम्हाला इथे याची जी डिनॉमिनेटरला जी टर्म असते ना त्याचा कॉन्जुगेट घ्यायचा. कॉन्जुगेट म्हणजे काय या ठिकाणी जी I ची टर्म असेल म्हणजे इमॅजिनरी पार्ट जो असेल त्याची साईन तुम्हाला चेंज करायला लागणार. जर ती साईन जी आहे ती जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह त्याच्यानेच त्याला मल्टिप्लाय करायचं आणि डिव्हाइड करायचं. याला आपण त्यावेळेला रॅशनलायझेशन म्हणायचो. इथे तुम्हाला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने त्याला मल्टिप्लाय करायचंय कारण काहीही करून आपल्याला डिव्हाइडला जे काही नंबर असेल डिनॉमिनेटरला तो नंबर त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर असायला नको पाहिजे याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. तेव्हा आपण त्याला तो नंबर जो आहे तो आपल्या जो रेग्युलर नंबर आहे आपला A+IB च्या फॉर्म मध्ये आणणं गरजेचं असतं तेव्हाच त्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. जसं मग आता बाकीचं कन्सेप्ट जे आहे एक्झॅक्टली सेम या दोघींचा प्रोडक्ट घ्यायचा या दोघींचा प्रोडक्ट घ्यायचा आणि मग खाली अपॉनला जे आहे ते तुम्हाला ही संपूर्ण सिम्प्लिफाय केल्यानंतर जे काही मिळणार त्याच्या खाली अपॉनला जे असेल इथे मात्र A2² मायनस B2² होईल कारण आपल्याकडे A2² प्लस B2² होईल कारण I चा स्क्वेअर जो आहे तो -1 होतो आणि A² मायनस B² चा फॉर्म्युला जर मी या ठिकाणी अप्लाय केला तर साहजिकच आहे मला हे या ठिकाणचा I जो आहे तो इलिमिनेट होतो म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो आपल्या रिअल नंबर मध्ये कन्वर्ट होईल अपॉनचा फक्त. बाकी मग आपण याला सेपरेट केल्यावरती जो आहे तो आपल्या रेग्युलर जे नंबर्स आहेत त्या नंबर्स मध्ये त्याला मित्रांनो कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन हा पार्ट जो आहे तो खूप महत्वाचा आहे म्हणून त्याला आपण थोडंसं डिटेलिंग मध्ये बघूया. कारण जे एनडीए मध्ये पूर्वी क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्या एक्झामला आलेल्या बऱ्याचशा क्वेश्चन्स पैकी खूप साऱ्या क्वेश्चन्स मध्ये डिव्हिजनचा जो पार्ट आहे तो वापरला गेला आहे. म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने आपल्याला तो पार्ट जो आहे तो पुन्हा रिपीट करायचा आहे. तो लाईट गेल्या कारणामुळे आपण थोडा थांबवला होता. तर आता पुन्हा बघूया डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. डिव्हिजन कशी घ्यायची बघा मी तुम्हाला जसं म्हटलो की आपण A1 प्लस IB1 डिवायडेड बाय A2 प्लस IB2 असा नंबर आपला Z नंबर दिला असेल त्याला त्याच्या कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लायने डिवाइड करायचं असतं. त्याची कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय इथे प्लस साइन असेल तर मायनस साइनने करायचं आहे. न्यूमरेटरचा विचार करायचा नाही फक्त डिनॉमिनेटरचा विचार करायचा हे लक्षात घ्या. A2 प्लस IB2 याचा कॉन्जुगेट जो आहे तो A2 मायनस IB2 असेल आणि त्याच्यानेच त्याला डिवाइड आणि मल्टिप्लाय करायचं आहे. अशा पद्धतीने ते केल्यानंतर आपण दोघींचं प्रोडक्ट आपल्या नेहमीप्रमाणे घेऊ. A1 इंटू A2 परत याने याला मल्टिप्लाय केलं मायनस A1 मल्टिप्लाय बाय B2 I नंतर याने याला मल्टिप्लाय केलं प्लस A2 B1 I आणि याने याला मल्टिप्लाय केलं तर मायनस B1 B2 आणि हा I² I मल्टिप्लाय बाय I केल्यानंतर डिवाइडेड बाय हा A² मायनस B² चा फॉर्म्युला तयार होतोय म्हणून फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर या ठिकाणी करता येईल. याच पद्धतीने कोणतंही एक्झाम्पल असेल आलेलं त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला तेच काम करायचं आहे. जेव्हा जेव्हा या प्रकारे तुम्हाला डिनॉमिनेटरला एखादी कॉम्प्लेक्स नंबरची टर्म दिसेल त्या वेळेला तुम्हाला त्याच्या कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय डिवाइड करून त्याला याच पद्धतीने सिम्प्लिफाय करायला लागणार आणि मग तो आपला A+IB च्या फॉर्म मध्ये आणावा लागतो. तर इथे हा I चा स्क्वेअर जो आहे तो -1 असल्या कारणामुळे तो -1 आणि हा मायनस प्लस होईल आणि हा B1 B2 त्याला मल्टिप्लाय डिवाइडेड बाय हा A2² मायनस I चा स्क्वेअर ते सुद्धा परत मायनस होईल म्हणून हा प्लस होऊन जाईल आणि B2 चा स्क्वेअर हा B2² होईल. आणि नंतर मग आपण ज्याला सिम्प्लिफाय करू तर हा A1 A2 हा त्याचा रिअल पार्ट जवळ आणला
आणि हा इकडे मायनस साइन कॉमन काढून त्याचा इमॅजिनरी पार्ट जो आहे तो जवळ घेतला आणि मग हा सेपरेटली डिवाइड केला तर a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर याला होईल आणि याला सुद्धा मायनस साइन मध्ये दिल्यानंतर a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर असा हा आपला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट म्हणजे कोणताही कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो कशाही स्वरूपात दिलेला असेल तरी आपल्याला त्याला काहीही करून या प्रकारच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करून त्याला आपल्याला आपल्या रेग्युलर a प्लस ib च्या फॉर्म मध्ये आणायला लागतो आणि मगच आपण पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकणार आहोत। या पुढे जाण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची की कुठलाही रिअल नंबर जो आहे कुठलाही रिअल नंबर हा आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कन्वर्ट करू शकतो। जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे नंबर दिलेला आहे 1, या 1 ला जर मला हा आपला रिअल नंबर आहे याला लिहायचं असेल कॉम्प्लेक्स नंबर मध्ये तर मी इथे त्याची जे इमॅजिनरी पार्ट आहे त्याला मी 0 मानून घेणार म्हणजे याला त्यावेळेला आपण म्हणणार प्युअरली रिअल नंबर। त्यानंतर समजा प्युअरली रिअल नंबर आहे तो परंतु त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर पण म्हणू शकतो कारण आपण त्या ठिकाणी त्याची जो इमॅजिनरी पार्ट आहे तो 0 मानला आहे। सेम वे जर समजा इथे 0 रिअल पार्ट असेल आणि इमॅजिनरी पार्ट जो आहे तो b असेल त्याला आपण म्हणणार प्युअरली इमॅजिनरी। हा आहे मात्र कॉम्प्लेक्स नंबर त्याला म्हणू शकतो कॉम्प्लेक्स नंबर आणि फक्त 0 असेल दोन्ही ठिकाणी तर हा 0 कॉम्प्लेक्स नंबर याला म्हटलं जात आहे 0 कॉम्प्लेक्स नंबर। आता यात आणखी महत्वाची गोष्ट जी आहे की यात कुठलाही नंबर आपण कोणत्याही स्वरूपात लिहू शकतो म्हणतो कॉम्प्लेक्स नंबर जो असेल त्याच्यात रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हा आपल्या पद्धतीने जे आहे जर नुसता रिअल दिला असेल तर कॉम्प्लेक्स रिअल पार्ट असेल दिला तर इमॅजिनरी पार्ट आपण 0 ठेवू शकतो। इमॅजिनरी पार्ट दिलेला असेल तर आपण जो आपला रिअल पार्ट आहे तो 0 ठेवू शकतो आणि जर समजा दोघी दिले नसेल तर 0 ला सुद्धा नुसता 0 हा नंबर सुद्धा आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो। म्हणजे थोडक्यात काय तर आपला कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो a प्लस ib या फॉर्म मध्ये असतो। ठीक आहे, आता राहिली गोष्ट याच्यातले सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक शिकण्याची। मित्रांनो मागील काही एक्झाम्स मध्ये ज्या एमबीएच्या एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात जे विचारले गेले ते 2 टॉपिक वरती मोस्टली क्वेश्चन विचारले गेलेले आहेत। ते एक आहे मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि दुसरा आहे एम्प्लिट्यूड किंवा त्याला एम्प्लिट्यूड किंवा त्याला आर्ग्युमेंट सुद्धा म्हटलं जातं। एम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर दोघींपैकी कुठलाही एक वर्ड वापरला जातो। काही बुक्स मध्ये एम्प्लिट्यूड आर्ग्युमेंट किंवा दोघी पण एखाद्या बुक्स मध्ये वापरले जातात म्हणून दोघी वर्ड लक्षात ठेवा आर्ग्युमेंट आणि एम्प्लिट्यूड दोघींचा मिनिंग जो आहे तो सेम असणार आहे। यात आधी आपण कॉम्प्लेक्स नंबरची ना जिओमेट्रिक मिनिंग समजून घेऊयात आणि मग तुम्हाला अंदाज येईल की कॉम्प्लेक्स नंबरला आपण त्याचा जो मॉड्युलस आहे तो कसा काढला जातो आणि त्याचं एम्प्लिट्यूड जे आहे ते कशा पद्धतीने काढलं जातं कारण ते लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। त्याच्यावर खूप सारे एक्झाम्पल्स जे आहेत ते विचारले गेलेले आहेत जे आपण सरावासाठी एक्झाम्पल्स त्यावेळी तुमच्या लक्षात येईलच। तर मॉड्युलसचा सरळ अर्थ जो आहे तो आपण एकदम सहजपणे सांगू शकतो पण तत्पूर्वी कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो 2 नंबर मध्ये या ठिकाणी दाखवला जातोय। एक z इज इक्वल टू x प्लस iy x वापरला y वापरला किंवा z इज इक्वल टू a प्लस ib आपण असं त्याला लिहितोय म्हणजे इथे x आणि y हे रिअल नंबर आहे म्हणून आपण त्यांना रिअल लाईन वरती जे आहे ते प्लॉट करू शकतो। मग ग्राफिकली जर याला दाखवायचं असेल तर ग्राफिकली दाखवताना समजा आपण या ठिकाणी एक पॉइंट घेतला पॉइंट xy आणि या हे डिस्टन्स तुमचं y असेल हे डिस्टन्स तुमचं x असेल हे x असेल हे y असेल आणि यात समजा मी एक लाईन काढली अशी आणि हा अँगल या ठिकाणी तयार झाला थीटा तर हे जे डिस्टन्स तुमचं दिसतंय 0 टू p पर्यंतचं हे डिस्टन्स समजा मी r मानलं आणि या ठिकाणी आता तुम्ही जे पाहताय ट्रायंगल तयार झालाय राईट अँगल ट्रायंगल तर तो राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा अँगल ते थीटा तयार झालाय ही ऑपोजिट साइड आहे थीटाची ही ऍडजसंट साइड आहे थीटाची। तर आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे जे डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन जर आपण या ठिकाणी अप्लाय केलं तर आपल्याला थीटा समोरची जी बाजू आहे y हा काय असतो ही समोरची साइड आहे ती अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस हा साइन थीटा असतो त्यानुसार हा डायरेक्टली r साइन थीटा होणार। कळलं नसेल तर मी डिटेल मध्ये सांगतो हा थीटा समोरची साइड जी आहे ती साइड y आहे आणि डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस r आहे हा आपला साइन थीटा आहे। मी r त्या साइडला पाठवला त्यानुसार तुम्हाला डायरेक्टली y इक्वल टू मिळतोय r sin थीटा। एक्झॅक्टली सेम वे x तुम्हाला मिळणार आहे r
कॉस थिटा, म्हणजे हे तुम्हाला एक्स आणि वाय डायरेक्टली मिळतात. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इक्वल टू आर साइन थिटा. आणि जर मला पायथागोरस थिअरम या ठिकाणी वापरता आला तर बघा, राईट अँगल ट्रायंगल आहे, तर ह्या दोन साइडचा जो स्क्वेअर आहे त्यांची सम जर मी काढली स्क्वेअर घेऊन, तर तुम्हाला त्याचं स्क्वेअर रूट काढल्यावरती ही रेडियस जी आहे ती मिळते आपल्याला. रेडियस म्हणजे हायपोटेनियस या ठिकाणी आहे. इथून जर सर्कल आपण ड्रॉ केलं तर हा आर तुम्हाला मिळतोय आणि हा थिटा असताना, हे डिस्टन्स वाय असताना, हे डिस्टन्स एक्स असताना, आपण एवढे जे कन्सेप्ट तुमच्या बोर्डवरती दिसत आहे, या संपूर्ण कन्सेप्ट मध्ये मॉड्युलस आणि अँप्लिट्यूड दोघे येऊन गेलेले आहेत. मग यापैकी हे जे दिसतंय याला आपण म्हणणार आहोत मॉड्युलस. आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, म्हणजे याला सिम्बॉलिकली आपण दाखवणार मॉड ऑफ झेड. मॉड ऑफ झेड इज इक्वल टू आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि सेम आता इथे मी ते तुम्हाला दाखवलंय किंवा एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. जर मी समजा यांचं दोघांचं डिव्हिजन घेतली म्हणजे वाय अपॉन एक्स इज इक्वल टू येईल आर साइन थिटा डिवाइड बाय आर कॉस थिटा. आर गेट कॅन्सल, रिमेनिंग टर्म इज टॅन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. हे इम्प्लाइज करतं थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ वाय अपॉन एक्स. आणि यालाच म्हणणार आहोत आपण आर्ग्युमेंट ऑफ और एम्प्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे झेड जर तुम्हाला या स्वरूपात दिलेला असेल तर या झेड वरून आपण डायरेक्टली त्याचं मॉड्युलस काढू शकतो. आर इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि हा झेड दिला असेल त्याच्यावर आपल्याला थिटा काढायचा असेल तर तो टॅन इनव्हर्स ऑफ वाय अपॉन एक्स. आता हे डिपेंड करतं की हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे. आता जसं फॉर एक्झाम्पल इथे एक्स आणि वाय हा आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ड्रॉ करून घेतलाय, त्याच प्रकारे समजा इथे मायनस साइन किंवा पॉझिटिव्ह असं काहीतरी असेल, वेगवेगळ्या साइन आपल्या चारही क्वाड्रंट मध्ये असेल, तर ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईज होतो त्याच्यावरती आपण तो अँगल जो आहे तो डिपेंड करतो. मग तो आपल्या पूर्ण 360 जे संपूर्ण रोटेशन आहे त्या रोटेशनच्या अंतर्गत तो कुठे येतो हा आपण अँगल काढू शकतो युजिंग अलाइड अँगल्स. अलाइड अँगलचे काही फॉर्म्युले आहेत त्याच्या सहाय्याने सुद्धा आपण जे आहे ते त्याचं अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट जे आहे ते काढू शकणार आहोत. हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे आर्ग्युमेंट आणि अँप्लिट्यूड काढण्याचा. त्यानंतर आपण बघणार आहोत याच आपल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या टॉपिक मध्ये महत्वाचे आणखी एक दोन टॉपिक आहेत जे आपल्याला या जे प्रिपरेशन आपण करतो आहोत इंडियाच्या एक्झाम साठीचं त्यासाठी आपल्या कामी येणार आहेत. त्यातला एक आहे आयलर फॉर्म. हा जो आयलर फॉर्म आहे आपण यापूर्वी जे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत यानंतर आपण बघणार आहोत आयलर फॉर्म. आता आयलर फॉर्म जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्मच्या फॉर्म मध्ये दिलेला असतो आय ई रेस टू आय थिटा, ज्याला लिहिताना लिहिला असेल कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. हा जो फॉर्म आहे याला आयलर फॉर्म किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हटलं जातं. ई रेस टू आय थिटा इज इक्वल टू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. आणि तसाच डी मॉर्वियस थेरम आहे, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डी मॉर्वियस थेरम, या थेरम मध्ये सुद्धा महत्वाचा पार्ट असा आहे की इथे जर समजा साइन थिटा आय कॉस थिटा प्लस आय साइन थिटा आणि ब्रॅकेट रेस टू एखादा इंडेक्स तुम्हाला दिलाय n, तर हा इंडेक्स जो आहे तो आपण डायरेक्ट थिटाला मल्टिपल करू शकतो. म्हणजे कॉस n थिटा प्लस आय साइन n थिटा. हा थेरम जो आहे त्याला आपण डी मॉर्वियस थेरम असं म्हणतो. या दोन्ही थेरमचा पण आपल्याला या ज्या इंडियाच्या एक्झाम मध्ये विचारणारे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करत असतात त्याचा यूज आपण करणार आहोत. त्यानंतर अजून एक महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे पॉवर ऑफ आय. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं असणार आपण असं म्हटलं की आयचा जो स्क्वेअर आहे तो -1 येतोय. म्हणजे नुसता सिंगल आय घेतला त्याचा आय मिळणार आहे, पण त्याचा स्क्वेअर घेतल्यावर मात्र तुम्हाला -1 मिळतो आहे. तेच जर त्याचा क्यूब घेतला i⁻³ घेतला, क्यूब घेतला तुम्हाला -i मिळणार आणि i⁴ घेतला तुम्हाला परत आन्सर जे आहे ते 1 मिळणार आहे. कारण i ला परत आपण -i ला परत i ने जर मल्टिप्लाय केलं तर -i² होईल आणि -i² म्हणजेच i² -1 मल्टिप्लाय मायनस केल्यावर तुम्हाला परत 1 मिळतो आहे. म्हणजे हे रिपीटेशन होईल. आपलं जे आन्सर आहे आय ची पॉवर किती जरी असली, रेस टू पॉवर तुम्ही कितीही जरी घेत असलात तरी याचा आन्सर जे आहे ते +-1 आणि +-i याच्या बाहेर जाणार नाहीये. i⁻² इंडेक्स किती जरी असली, ती 1000 1 लाख जरी असली तरी सुद्धा आपलं आन्सर जे आहे ते +-1 आणि +-i यांच्या बाहेर जाणार नाही.
मग याच्यात जर जनरल फॉर्म मध्ये मांडायचं असेल, जनरली जर आपल्याला आय ची पॉवर कन्सिडर करायची असेल तर आपण अशाला जनरली I⁴n हे तुम्हाला आन्सर ऑलवेज 1 मिळणार, कारण 4 मल्टिपल असल्यानंतर तुम्ही काहीही घेतला n या ठिकाणी कुठलाही नॅचरल नंबर घेतला तरी सुद्धा आपल्याला इथे आन्सर जे आहे ते 1 मिळेल. मग हेच जर समजा मी एक एक बेस या ठिकाणी वाढवत गेलो, 4n + 1 = म्हणजे हा त्याचा रिमाइंडर असेल, 4 ने भाग दिल्यानंतर जो रिमाइंडर उरला 1, जर 1 आला तर तुमचा आन्सर I असेल. I⁴n + 2 असेल, म्हणजे जोही तुम्ही रेस टू इंडेक्स दिली त्याला जर आपण 4 ने डिवाइड केल्यावर तुम्हाला जर पूर्ण भाग जात असेल, त्या ठिकाणी क्वोशिएंट जो आहे तो तुम्हाला पूर्ण मिळत असेल, कुठल्याही प्रकारचा रिमाइंडर नसेल तर अशा वेळेला 1 आन्सर येईल. जर 1 रिमाइंडर असेल तर I येईल, जर 2 रिमाइंडर असेल त्या ठिकाणी हे केल्यानंतर तुम्हाला -1 मिळेल, आणि I⁴n + 3 रिमाइंडर असेल तर अशा वेळेला तुम्हाला -I आन्सर जे आहे ते मिळणार आहे. म्हणजे I ची पॉवर आता किती जरी असली तरी सुद्धा आपण ते जे आहे त्याचे फायनल आन्सर जे आहे ते या चारींच्या याच्यामध्ये काढू शकणार आहोत. हे एक लॉजिक त्या ठिकाणी आहे. शिवाय अजून एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे जो तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना लागतो, आणि तो म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट आपल्याला काढायचं आहे. समजा एखादा नंबर आपल्याकडे आहे x + iy आणि याचं काढायचं आहे स्क्वेअर रूट. त्याच नंबरचा स्क्वेअर रूट काढायचा समजा आपण a + ib मानून घेतलं, कारण कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट हा कॉम्प्लेक्स नंबरच येतो, त्याच्यामुळे आपण कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट जर हा मानून घेतला, याला 2 मेथड आहेत. एक फर्स्ट मेथड काढताना आपल्याला याचं स्क्वेअरिंग घ्यायला लागतं. a + iy x + iy = याचा जर स्क्वेअर घेतला तर इथे काही a² + ट्वाइस ab + i² b² आणि फायनली a² i² हा -1 असतो, त्यानुसार इथे -b² होईल प्लस ट्वाइस abi या ठिकाणी होईल. म्हणजे त्यानुसार इथे हा a² - b² आणि ट्वाइस ab यांचे व्हॅल्यू आपल्याला मिळतात. a² - b² म्हणजे रियल पार्ट या ठिकाणी x आहे, याचा रियल पार्ट a² - b² आहे म्हणून x येईल, आणि ट्वाइस ab इकडे याचा इमॅजिनरी पार्ट ट्वाइस ab आहे, हा इकडे y आहे म्हणून तुम्हाला y हे मिळेल आणि x हे मिळेल. आणि याच्यावरून तुम्ही दोघींच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या फाइंड करू शकतात, आणि मग त्या इथे सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला त्याचं स्क्वेअर रूट काढता येतं. किंवा एक शॉर्टकट ट्रिक आहे, जर आपण आता स्पर्धा परीक्षांना सामोरं जात आहोत तर डायरेक्टली पण आपल्याला काढता आलं पाहिजे, तर डायरेक्ट काढण्याकरता तुम्हाला समजा स्क्वेअर रूट काढायचा आहे x + iy याचा, तर एक सिंपल फॉर्म्युला आहे ± स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ परत अंडर स्क्वेअर रूट इथे x² + y² + x डिवाइड बाय 2 आणि इथे प्लस स्क्वेअर रूट ऑफ x² + y² - x डिवाइड बाय 2 आणि हा इथे I त्याला मल्टिप्लाय असेल. अशा पद्धतीने जे आहे तुम्ही या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने डायरेक्टली त्याचं स्क्वेअर रूट फाइंड करू शकता. हे जर समजा इथे मायनस साइन जरी असली x - iy याला सुद्धा प्लस मायनस एक्झॅक्टली सेम, फक्त या ठिकाणी मधली जी साइन आहे ती तुमची बदलणार आहे. या 2 टर्म्स मधली साइन इथे मायनस येईल. I स्क्वेअर रूट ऑफ x² + y² - x डिवाइड बाय 2 अशा पद्धतीने जे आहे तुम्ही त्याचं स्क्वेअर रूट जे आहे ते डायरेक्टली फाइंड करू शकता. अत्यंत शेवटचा पार्ट आता आपल्याला बघायचा या कॉम्प्लेक्स नंबरचा, तोही फार इम्पॉर्टंट आहे. जेवढे पण एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायची आहेत जी प्रिव्हियस एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत, असे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. त्या या शेवटच्या टॉपिक वरती सुद्धा काही एक्झाम्पल्स जे आहेत ते विचारले गेलेले आहेत, ज्याचं नाव आहे क्यूब रूट्स ऑफ युनिटी. याच्यात क्यूब रूट म्हटलं आणि युनिटी म्हटलं, याचा सरळ अर्थ असा होतो की x³ = 1. आता आपल्याला एक बेसिक रूल माहिती आहे, पॉलिनॉमियलचा जेवढा रेस टू पॉवर असेल, जेवढा इंडेक्स असतो तेवढ्या इंडेक्सचे जेवढे रेस टू इंडेक्स असेल तेवढे त्याचे रूट्स असतात. तर इथे आपण एक पाहतो आहोत की इथे जे रूट्स आहेत एक्सचा क्यूब काढतो आहोत, तर ऑफकोर्स त्याचे जे सोल्युशन्स असतील किंवा रूट्स असतील ते आपल्याला 3 मिळायला पाहिजे. परंतु आपण x³ काढत असताना इथे रिअल नंबर मध्ये मात्र आपल्याला x ची व्हॅल्यू फक्त 1च मिळते, कारण 1चाच क्यूब जो आहे तो तुमचा 1 येतो. परंतु आपण आता नवीन नंबरला इंट्रोड्यूस केलेला असल्या कारणाने या नंबर मध्ये उरलेले 2 रूट्स जे आहेत ते मिळतात. ते कसे बघूया. सुरुवातीला या 1 ला मी या साईडला जर पाठवला x² - 1 = 0, याचे फॅक्टर्स पडतात x - 1 आणि x²
प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला या ठिकाणी मी अप्लाय केलाय. तर इथे हा x मायनस 1 इक्वल टू 0 असेल और एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इक्वल टू 0 असेल. यात डायरेक्ट सोल्युशन मिळालं, एक व्हॅल्यू डायरेक्ट मिळाली, परंतु हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालंय आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आणखी 2 रूट्स आपल्याला मिळतील. मग ते कसे फाइंड करायला लागणार, तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय ट्वाइस ए. यानुसार हा a जो आहे, a पण 1 आहे, b पण 1 आहे, c पण 1 आहे. सगळ्या व्हॅल्यू जर ठेवल्यात तर तुम्हाला इथे 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 1 आणि डिवाइडेड बाय 2 इंटू 1 इज इक्वल टू मायनस 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 4 डिवाइड बाय 2 आणि हा मायनस 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ मायनस 1 हा इथे मायनस 3 तुम्हाला मिळतोय डिवाइड बाय 2. आणि आपल्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये स्क्वेअर रूट 4 जर मायनस 1 असेल त्याला आपण डायरेक्टली आय लिहू शकतो. तर हा इथे तुम्हाला हे 2 रूट्स मिळाले. याचा सरळ असा अर्थ होतोय की इथे तुम्हाला एक्स क्यूब इज इक्वल टू 1 याचे 3 रूट्स मिळाले. एक्स इज इक्वल टू 1, एक्स इज इक्वल टू मायनस 1 प्लस आय स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवाइड बाय 2 आणि एक्स इज इक्वल टू मायनस 1 मायनस आय स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवाइडेड बाय 2. आणि हे जे तिघी रूट्स आपल्याला मिळतात त्यापैकी एक रूट जे आहे ते डायरेक्ट प्युअरली रिअल दिसतोय, परंतु उर्वरित 2 जे आहेत ते तुम्हाला जे आहेत ते कॉम्प्लेक्स नंबर मिळतायत. आणि एक टास्क तुम्हाला देतोय, जर तुम्ही याचा स्क्वेअर काढला तर तुम्हाला हा मिळतो, म्हणजे एकचा स्क्वेअर तुम्हाला हे मिळणार, याचा स्क्वेअर काढला तुम्हाला हे मिळणार. म्हणून या ठिकाणी आपण याच्याबद्दल ओमेगा मानून घेतोय. ओमेगा म्हणजे तुमच्याकडे 3 रूट्स मिळतात, 1 ओमेगा आणि ओमेगाचा स्क्वेअर. अशा पद्धतीने हे तुम्हाला क्यूब रूट ऑफ युनिटी यांना म्हटलं जातं, 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर. आता हे तिघी जे तुम्हाला दिसत आहेत ते जर आपण आपल्या सोल्युशन मध्ये टाकून घेतलं इथे इक्वेशन मध्ये, तर हे सोल्युशन जे आपल्याला मिळते त्यानुसार ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 हा तुम्हाला 0 मिळणार आहे. आता ही कन्सेप्ट फार इम्पॉर्टंट आहे. ज्यांना मी असा एक प्रकारे बॉक्स करतो आहे तर ते 1 प्लस ओमेगा स्क्वेअर किंवा ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0 हे तुम्हाला या ठिकाणी 0 मिळणार. आणि या कन्सेप्ट वरून मग ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा इक्वल टू मायनस 1 असेल, 1 प्लस ओमेगा इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर असेल, याचा यूज होतो. आणि शिवाय ओमेगा क्यूब जो आहे तो 1 मिळणार आहे, कारण आपला एक्स क्यूब जो आहे तो 1 आहे. त्यावरून ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 असेल. म्हणजे आता ओमेगा क्यूब इक्वल टू 1, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू 0 झालाय. आणि त्यावरून जर समजा मला ओमेगा रेस टू 4 काढायचा असेल तर तुम्हाला परत ओमेगाच मिळणार. ओमेगा रेस टू 5 काढायचा असेल तर मला ओमेगा स्क्वेअर मिळणार. ओमेगा रेस टू 6 काढायचा असेल तर ओमेगा क्यूब मिळणार आहे. आणि हा ओमेगा क्यूब परत काय आहे 1. म्हणजे जसं आपण आय ची पॉवर जी पाहिली, पॉवर ऑफ आय, एक्झॅक्टली सेम वे पॉवर ऑफ ओमेगा पण असणार आहे. रेस टू 4 असल्यावरती ओमेगा येतोय, क्यूब असताना 1 येतोय, रेस टू 5 असताना स्क्वेअर येतोय ओमेगा, आणि ओमेगा रेस टू 6 असताना परत 1 येतोय. म्हणजे याचं आन्सर सुद्धा तुमचं 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर याच्या व्यतिरिक्त येणार नाही. मग ते कसं येऊ शकतं, इन जनरल काढायचं असेल तर इथे 3n असेल तर त्यावेळेला 1 येईल, n की कुठलाही नॅचरल नंबर असेल त्यावेळेला, आणि ओमेगा रेस टू 3n प्लस 1 केला तर तुम्हाला परत ओमेगा मिळेल, आणि ओमेगा रेस टू 3n प्लस 2 केला तर तुम्हाला परत ओमेगा स्क्वेअर मिळेल. परत रिपीट होईल 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअर. अशा पद्धतीने जी पॉवर आहे ओमेगाची काही जरी असली तरी सुद्धा तुम्हाला फायनली आन्सर जे आहे या 3च्या व्यतिरिक्त मिळणार नाही, 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर. अशा पद्धतीने एवढा जो पार्ट आहे आपला, या पार्टवर आधारित आपल्याला या पुढील जे क्वेश्चन्स आहेत जे एनडीएच्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर्स मध्ये विचारले गेलेले आहेत त्यांचा आपल्याला सराव करून घ्यायचा आहे पुढच्या स्लाइड मध्ये. चला तर मित्रांनो, आता प्रत्यक्ष आपण प्रॉब्लेम्स बघूयात की कशा प्रकारचं एक्झाम्पल जे आहेत ते आपल्या एनडीएच्या एक्झामला विचारले जातात. तत्पूर्वी आपण जे काही आता शिकलेलो आहोत, संपूर्ण बेसिक पार्ट जो आपला कॉम्प्लेक्स नंबरचा आपण पाहिला आहे तो संपूर्ण आपल्या लक्षात आला असेलच. जर नसेल तर त्याला एकदा रिवाइज करून घ्या. आणि आपलं कॉम्प्लेक्स नंबरचं एक स्पेशल चॅप्टर आहे आपण तयार केलं, त्याच्यात डिटेलिंग मध्ये संपूर्ण सांगितलेलं आहे. ते संपूर्ण डिटेलिंग 11वीचं जे पहिलं चॅप्टर आहे कॉम्प्लेक्स नंबर, त्याची लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल. त्याच्यात तुम्ही त्या लिंकच्या साह्याने त्या युट्यूबचा व्हिडिओ बघून घ्या अशी अपेक्षा करतो. आणि आपण सुरुवात करूयात प्रत्यक्ष एक्झाम्पल्सला. तर काय म्हटलं बघा, क्वेश्चन नंबर 1, इफ झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर सच दॅट
z-1 अपॉन z+1 इज प्युअरली इमॅजिनरी. आता प्युअरली इमॅजिनरी दिलेला आहे बघा. देन व्हॉट इज मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ z फाइंड करायचं. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की दोन टॉपिक जे आहेत ते फार इम्पॉर्टंट आहेत. एक मॉड्युलस आणि दुसरा आर्ग्युमेंट. त्यावरतीच दोघी क्वेश्चन दिसत आहेत. एक 2023च्या फर्स्ट एनडीए एक्झाम मध्ये विचारला गेला होता आणि हा जो क्वेश्चन आहे तो 2022च्या फर्स्ट जी एनडीएची एक्झाम झाली त्यामध्ये विचारला गेला आहे. तर बघूयात बघा त्यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला क्वेश्चन नंबर 1 चं सोल्युशन पाहूयात. काय म्हटलंय पहा. इथे झेड तुम्हाला आपण जनरली काय करतो, झेड जो आहे तो एक्स प्लस आय वाय या स्वरूपात म्हणून घ्यायचा, ज्यात एक्स आणि वाय जो आहे तो कुठलाही रिअल नंबर असेल. झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर सच दॅट तो असा दिलाय की z-1 अपॉन z+1. तर ऑफकोर्स तुम्हाला इथे z-1 अपॉन z+1 असं लिहिल्यानंतर इथे झेडची जी व्हॅल्यू येते एक्स प्लस आय वाय आणि हा -1 डिवाइड बाय झेड ऐवजी एक्स प्लस आय वाय आपण पुट करतो आहोत आणि +1 असं लिहिलं आहे. आणि याचा मॉड्युलस काढायचा आहे आपल्याला, कारण इथे म्हटलंय की तुम्हाला झेडचा मॉड्युलस काढायचा आहे. तर आपण सुरुवातीला झेडच्या फॉर्म मध्ये आणणं गरजेचं आहे. त्याला काय करूयात बघा. इथे हा जो दिसतोय एक्स प्लस आय वाय याच्यामध्ये हा x-1 हा रिअल पार्ट आहे आणि हा जो आहे हा इमॅजिनरी पार्ट आहे. एक्झॅक्टली सेम वे x+1 हा इथे रिअल पार्ट आहे आणि हा जो आहे तो इमॅजिनरी पार्ट आहे, त्याला वेगळा करून घेतला. त्यानंतर आपण असं पाहिलं आहे की जर न्यूमरेटर डिनॉमिनेटर असेल तर अशा वेळेला त्याचा जो कॉन्जुगेट पेअर आहे डिनॉमिनेटरचा त्याच्याने मल्टिप्लाय डिवाइड करायचं असतं. तिथे हा x+1 आणि -iy डिवाइड बाय x+1 -iy आपल्याला करायला लागणार, कारण इथे न्यूमरेटरला x-1 प्लस iy आहे आणि डिनॉमिनेटरला x+1 iy आहे. आणि आपण फक्त डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट घेतो. तो कॉन्जुगेट घेत असताना जी आपली आय ची टर्म असेल किंवा तिला आपण इमॅजिनरी पार्ट म्हणतो त्याच पार्टची फक्त साइन चेंज करायची. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. ते केल्यानंतर तुम्ही याला सिम्प्लिफाय करू शकता. आता पहिल्या याला जर मल्टिप्लाय केलं तर x-1 आणि x+1 चा x²-1² येईल. या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर त्यानंतर या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला याला मल्टिप्लाय केलं तर काय येईल बघा. मायनस साइन आय वाय आणि मल्टिप्लाय बाय x-1. त्यानंतर प्लस याने याला या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर इथे येईल x+1 आय वाय आणि याने याला मल्टिप्लाय केलं तर मायनस साइन आय इंटू आय स्क्वेअर आणि y इंटू वाय येईल y² डिवाइड बाय. अगेन नेहमीप्रमाणे इथे a² - b² चा फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर x+1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. a² - b² चा या ठिकाणी फॉर्म्युला तयार होतो, जो अगदी बेसिक फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. a² - b² इक्वल टू a प्लस b इन सेकंड ब्रॅकेट a मायनस b. तो या ठिकाणी मी अप्लाय करतोय. त्यानंतर बघा इथे हा x² - 1 होईल. याला व्यवस्थित जर लिहिलं तर हा x मायनस साइन मायनस x-1 y इंटू आय प्लस x+1 y इंटू आय मायनस हा आय चा स्क्वेअर परत +1 होऊन जाईल इथे, कारण -1 आय चा स्क्वेअर असतो. तो मायनस आणि हा मायनसचा प्रोडक्ट प्लस झाला आणि हा y² डिवाइड बाय. इथे हा जो x+1 आहे याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर x+1 ब्रॅकेट स्क्वेअर त्याला असंच ठेवतो मायनस हा जो आहे हा आय चा स्क्वेअर परत -1 होईल, म्हणजे हा प्लस होऊन जाईल मायनस मायनसचा प्रोडक्ट आणि हा y² फक्त या ठिकाणी येईल. आता इथे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट वेगळे करून घेऊया. तसं की x² - 1 आणि प्लस हा y². याला इकडे घेतला आणि इथून आय कॉमन निघतोय तर इथे काय शिल्लक राहील बघा. प्लस आय जर कॉमन काढला इथे आणि इथे मायनस साइन पण जर आपण कॉमन काढली तर इथे y आपण कॉमन काढून घेऊयात आणि आय पण कॉमन निघतोय बघा. तर मग काय राहील ते ब्रॅकेटमध्ये x-1 प्लस x+1 आणि बाहेर कॉमन काढला y इंटू आय. आता इथे मायनस साइन आपण काही कॉमन काढली नाही. आता मायनस साइन याला इथून जर कॉमन काढली तर ती मायनस साइन होऊन जाईल. मग इथे मायनस होईल, म्हणजे मायनस साइन कॉमन काढायला लागणार, कारण इथून मायनस साइन जर कॉमन काढली हा x-1 ॲज इट इज पॉझिटिव्ह राहील आणि इथून मायनस साइन कॉमन काढल्यामुळे ही मायनस साइन झाल्यामुळे हा -x आणि हा -1 झाला आणि y हा कॉमन काढलाय, हा y² आपण पुढे घेतलाय डिवाइडेड बाय. इथे येणार x+1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y² ला सेपरेट करा.
सेपरेट म्हणजेच इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्ट आपल्याला वेगळे लिहायला लागतात. तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मी हे व्यवस्थित दिसेल असं लिहिलं -1 डिवाइड बाय एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा प्लस वाय स्क्वेअर मायनस, आता इथे बघा हा एक्स आणि हा एक्स प्लस मायनस कॅन्सल होतोय. इथे फक्त हा -2 आणि हा त्याला मल्टिप्लाय केल्यावरती प्लस होऊन जाईल, म्हणजे -1 -2 आणि हा मायनस त्याला प्रॉडक्ट +2 होऊन जाईल डिवाइडेड बाय ही जी आपली टर्म आहे एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू हा आय. आता हा रिअल पार्ट वेगळा झालाय आणि हा इमॅजिनरी पार्ट जो आहे तो वेगळा झालाय. एकदा का असं झालंय की त्यांचा आता क्वेश्चन काय आहे बघा, झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर सच दॅट, आणि हा जो दिसतोय हा प्युअरली इमॅजिनरी आहे. प्युअरली इमॅजिनरीचा मिनिंग असा होतो की त्याचा जो रिअल पार्ट आहे तो 0 असेल. प्युअरली इमॅजिनरी आपण शिकलोय यापूर्वी की ए प्लस आय 0i हा प्युअरली रिअल नंबर असतो आणि 0 प्लस बी आय हा जो तो प्युअरली इमॅजिनरी नंबर असतो. यात 0 म्हणजे आपला रिअल पार्ट असणार आहे, म्हणजे हा पार्ट या ठिकाणी 0 असेल. सिन्स z -1 अपॉन z प्लस 1 इज प्युअरली इमॅजिनरी. हे दिसतंय आपल्याला इमॅजिनरी आहे म्हणून आपण या ठिकाणी काय करणार, त्याला हा जो पार्ट आहे संपूर्ण रिअल पार्ट एक्स प्लस वाय स्क्वेअर -1 डिवाइड बाय एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू काय असणार आहे 0. ही जी टर्म आहे डिवाइड झालेली ती जर तिकडे पाठवली ती मल्टिप्लाय झाल्यानंतर तिकडे 0 होऊन जाईल. रिमेनिंग टर्म जी आहे ती एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर -1 इक्वल टू असेल 0. ही टर्म तुमची 0 झाली. आता या 1 ला तिकडे पाठवा तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू येईल 1. झेड इज फर्स्ट. आता त्यांचं काय म्हणणं आहे की मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू तुम्हाला पाहिजे आहे, आणि हा झेड आपला आहे आणि आपण मॉड्युलसची डेफिनेशन पाहिली आहे. बाय डेफिनेशन ऑफ मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर स्क्वेअर रूट ऑफ काय असेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. याचा काय अर्थ झाला की इथे याचं मॉड्युलस काढताना रिअल पार्टचा स्क्वेअर आणि इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर घेऊन त्यांचं स्क्वेअर रूट घ्यायला लागतं. तर अशा पद्धतीने इथे ही जी व्हॅल्यू आपण फाइंड केली आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ती 1 आहे आणि 1चं स्क्वेअर रूट काय असणार आहे 1. तर फायनली तुमचा जो ऑप्शन आहे, तुमचं जे आन्सर आहे ते असणार आहे सी ऑप्शन हे तुमचं असणार आहे फायनल आन्सर, म्हणजे मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू 1. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढे आहे प्रिन्सिपल आर्ग्युमेंट फाइंड करायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 प्रिन्सिपल आर्ग्युमेंट. आता आर्ग्युमेंटचा आपण पहिला आता मॉड्युलस समजलंय आपल्याला, परंतु आता आर्ग्युमेंट काढत असताना आपल्याला थीटा त्या ठिकाणी फाइंड करायला लागतो. आर्ग्युमेंट किंवा त्याच्या ऐवजी काही वेळेला एम्प्लिट्यूड सुद्धा हे वर्ड वापरला जातो. मग आर्ग्युमेंट किंवा एम्प्लिट्यूड दोघींपैकी कुठलाही आलं तरी आपण आपल्या पद्धतीने जायचं. तर क्वेश्चन नंबर 2 च्या सोल्युशन मध्ये झेड मी मला मानून घेतो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला या स्वरूपातला आहे 1/1 प्लस आय. अगेन इथे एक तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असणार, तर न्यूमरेटर आहे डिनॉमिनेटर आहे. तुम्हाला प्रिन्सिपल आर्ग्युमेंट काढायचं आहे ह्या कॉम्प्लेक्स नंबरचं, ज्यात आय जो आहे तो अंडर रूट ऑफ -1 असेल. हा क्वेश्चन सुद्धा 2022 च्या गेलीच्या फर्स्ट एक्झाम मध्ये विचारला गेला आहे. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जर अशा क्वेश्चन फॉर्म मध्ये असेल तर त्याला क्वेश्चन फॉर्म मध्ये आपल्याला ठेवता येत नाही. त्याकरता आपल्याला त्याला कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायला लागतं. तर ते करताना आपण काय करणार आहोत, या ठिकाणी 1 प्लस आय मल्टिप्लाय बाय ज्याचा कॉन्जुगेट पेअर जो आहे तो 1 मायनस आय असणार आहे आणि याचा त्याच्याने मल्टिप्लाय डिवाइड करायचं. पण ज्या ठिकाणी इमॅजिनरी पार्ट आहे त्याचीच फक्त आपल्याला साइन चेंज करायला लागते. ते केल्यानंतर इथे 1 मायनस आय येईल आणि हा परत 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर होईल, म्हणजे हा 1 मायनस आय डिवाइड बाय 1 आणि हा प्लस 1 होईल, कारण -1 चा स्क्वेअर आयचा स्क्वेअर जो तो -1 असतो तो -1 आणि हा मायनस प्लस होऊन जाईल. फायनली तुम्हाला हे 1/2 मायनस I/2 किंवा इंटू 1/2 आय असं मिळणार आहे. हा तुम्हाला एकदा झेड असा मिळाला की तुम्हाला हा तुमचा रिअल पार्ट आहे आणि हा इमॅजिनरी पार्ट आहे किंवा एक्स आणि वाय त्याला आपण मानू शकतो. तर आपल्याकडे बाय डेफिनेशन ऑफ आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला आहे tan थीटा इज इक्वल टू y अपॉन x किंवा थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ y अपॉन x. यानुसार इथे x जो आहे तो आपला 1/2 आहे आणि y जो आहे तो -1/2 आहे. म्हणजेच हा काय मग tan इनवर्स ऑफ -1/2 अपॉन 1/2. 1/2 गेट कॅन्सल्ड. फायनली आपल्याला इथे tan इनवर्स ऑफ -1 मिळतो आहे आणि tan इनवर्स ऑफ
मायनस एक्स इज इक्वल टू मायनस टॅन इनव्हर्स ऑफ एक्स असतो, त्यानुसार इथे मायनस टॅन इनव्हर्स ऑफ 1 असेल. आणि बाय ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे जे आपण अँगल्स काढलेले आहेत त्यानुसार टॅन इनव्हर्स ऑफ 1 जो आहे तो π/4 असतो. म्हणून तुम्हाला फायनली जे मिळतं आन्सर ते आहे मायनस π/4 आणि तो आपला ऑप्शन नंबर आहे बी. ऑप्शन नंबर बी मायनस π/4. चला तर आता बघूयात पुढील क्वेश्चन्स. काय म्हटलंय पहा, व्हॉट इज द मॉड्युलस ऑफ, परत मॉड्युलस काढायचं आहे आपल्याला. मॉड्युलस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ -3 डिवाइडेड बाय 2 - 1/2 रेज टू 200. हा देखील क्वेश्चन 222 च्या फर्स्ट इंडिया एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. ऑप्शन दिलेत 1/4, 1/2, 1 आणि 2^200. सुरुवातीला दिलेला जो काही नंबर आहे तो थोडासा व्यवस्थित लिहून घेऊयात, कारण त्यांनी स्क्वेअर रूटच्या आत मायनस साइन दिलेली आहे. म्हणजे याचा असा अर्थ होतोय की हा स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि आय आहे, कारण आपण पाहिलं आहे की स्क्वेअर रूटच्या आत मायनस साइन असेल त्याला आपण आय मानू शकतोय. -1/2 आणि याला जर आणखी थोडं व्यवस्थित लिहायचं असेल तर हा येईल -1/2 प्लस √3/2 आणि आय या ठिकाणी येईल. याला लक्षात घ्या. आता हे हा जो रेस टू पॉवर तुम्हाला दिसत असेल तर अशा वेळेला आपल्याकडे दोन प्रकार आहेत. एक आयलर्स फॉर्म आहे आणि दुसरा जो आहे तो डी मॉरियस थेरम आहे. या दोघींपैकी एक या ठिकाणी अप्लाय करायला लागतं, हे लक्षात ठेवायचं, किंवा दोघी एका वेळी आपण अप्लाय करू शकतो. तर इथे आता मायनस हा जर आपल्याला आयलर्स फॉर्म्युला आठवत असेल तर या ठिकाणी साइन आणि कॉस थिटा त्या ठिकाणी येतोय. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की तुम्हाला थिटा मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे मग साइन आणि कॉसचे तुम्हाला जे सगळे रेशोज आहेत, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यापूर्वी आपण जे पाहिलेलं आहे ट्रिग्नोमेट्री फर्स्ट, ट्रिग्नोमेट्री सेकंड चॅप्टर्स मध्ये त्याचा या ठिकाणी वापर होतो. आणि आलाइड अँगलचे फॉर्म्युले पण या ठिकाणी आपल्याला वापरायला लागतात. आणि आलाइड अँगलचे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्ही माझा एक स्पेशल त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ आहे, ते शॉर्ट ट्रिक मध्ये कसे लक्षात ठेवायचे आलाइड अँगलचे फॉर्म्युले आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे अँगल्स, तर ते त्यात तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता इथे बघूयात की 1/2 हा कधी येतो. सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की ते कॉस नंतर साइन आहे, मग हा कधी येतो. कॉस ज्या वेळेला π/3 असणार आहे, म्हणजे π/2 ला, π/6 ला सॉरी, तर 30 ला सॉरी π/3 ला बरोबर लिहिलेलं होतं. π/3 म्हणजे कॉस 60 ला तो आहे, π/3 ला 1/2 येतो. आणि हा साइन 60 ला हा देखील π/3 लाच, साइन π/3 हा √3/2 असतो. परंतु तुम्ही जर एक ऑब्झर्व केला असणार तर इथे हा निगेटिव्ह आहे बाहेर, आणि जर निगेटिव्ह असेल तर अशा वेळेला मात्र आपल्याला आलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज करायला लागतात. कॉसचा कॉसच राहिला पाहिजे आणि बदलायलाही नको, म्हणून हा पाय मायनस सेकंड क्वाड्रंट मध्ये तो निगेटिव्ह असतो, पाय मायनस π/3 येईल. आणि हा देखील बदलायला नको, सेकंड क्वाड्रंट मध्ये हा सुद्धा पाय मायनस π/3 पॉझिटिव्ह राहतो, जे आहे तेच राहतो, म्हणून हा ⁻²00 येईल. हा आय आपण इकडे पुढे लिहू शकतो, आय साइन π/3 ब्रॅकेट ⁻²00. पुढे आता बघा, आता हा याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे येईल 3π - -π केलं तर 2π/3 प्लस आय साइन 3, हा सुद्धा 2π/3. हे दोघे अँगल सारखे येणे गरजेचे असते, तरच आपण या ठिकाणी आयलर्स फॉर्म्युला किंवा डी मॉरियस थेरम जो आहे तो वापरू शकतो. म्हणून आता हे दोघी जर तुम्ही पाहिलं तर दोघींचे अँगल थिटा जो आहे तो सेम आलेला आहे. मग अशा वेळेला आपण हा 200 जो आहे तो डायरेक्टली यात पुट करू शकतो अँगलच्या ठिकाणी. म्हणजे हा 200 ऐवजी 200 मल्टिप्लाय बाय 2 केल्यावरती 400π डिवाइड बाय 3 येईल. आणि हा आय साइन हा सुद्धा 400π डिवाइड बाय 3 येईल. हा आपला जो डी मॉरियस थेरम आहे मी या ठिकाणी अप्लाय केलाय. तो जर तुम्हाला आठवत नसेल तर मी पुन्हा एकदा तुम्हाला तो लिहून देतो. आय साइन थिटा ब्रॅकेट ⁻² जर समजा n असेल तर अशा वेळेला हा n जो आहे तो थिटाला मल्टिप्लाय होतो, असा आपण तो एक थेरम पाहिलेला आहे. तर त्यानुसार हे असं लिहिता आलंय. आणि हा आपला फॉर्म आहे, आयलर्स डी मॉरियस फॉर्म आहे कॉम्प्लेक्स नंबरचा, ज्याच्यात फक्त आपण इथे आर जर मल्टिप्लाय असला तर हा जो आहे तो कॉम्प्लेक्स नंबर होऊन जातो z. परंतु इथे आर जर इथे मल्टिप्लाय केला तर इथे काहीच नाही, म्हणजे 1 आहे. म्हणजे याचा अर्थ आर ची जी व्हॅल्यू आहे या ठिकाणी ती 1 आहे. म्हणजे या संपूर्ण याच्यावरून एक गोष्ट दिसते की आर तुम्हाला मिळाला. आर मिळाला म्हणजेच मॉड्युलस ऑफ झेड तुम्हाला मिळालेला आहे. आर म्हणजे आपण पाहिलंय की मॉड्युलस ऑफ झेड जो आहे, आर काढण्याचा जो फॉर्म्युला आहे आपला x² +
वाय स्क्वेअर असा आहे आणि मॉड्युलस ऑफ झेड या ठिकाणी 1 येतोय. मग 1 ऑप्शन कुठे आहे तर हा ऑप्शन नंबर सी जो आहे तो 1 आहे, त्यानुसार आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय बघा, z इज इक्वल टू 1 प्लस आय स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवाइडेड बाय 1 मायनस आय स्क्वेअर रूट ऑफ 3 वेअर आय इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1. देन व्हॉट इज द आर्ग्युमेंट ऑफ z. इथे देखील आपल्याला आर्ग्युमेंटच काढायचा आहे, आता म्हणजे थीटाच काढायचा आहे. तर बघा आर्ग्युमेंट काढण्यापूर्वी हा जो z तुम्हाला दिसतोय याला आधी सिम्प्लिफाय करणं गरजेचं आहे. मी मागच्या एक्झाम्पल्स मध्ये किंवा सुरुवातीला पण बोललेलो आहे की डिनॉमिनेटरला जे दिसतंय कुठलाही क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये तुम्हाला जर कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल तर अशा वेळेला जे तुम्हाला डिनॉमिनेटरला दिसतंय त्याला तुम्ही तो त्या फॉर्म मध्ये न राहू देता त्याला आपल्याला a प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये जर आणायचं असेल तर अशा वेळेला आपल्याला त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायला लागतं. याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट मायनसचा पॉझिटिव्ह होईल 1 प्लस आय रूट 3 आणि हा 1 प्लस आय रूट 3. नंतर या दोघी ब्रॅकेटचा प्रॉडक्ट घ्या, 1 प्लस आय रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल आणि हा 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर रूट 3 त्याचा स्क्वेअर होईल. कारण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला हा प्रत्येक ठिकाणी वापरला जातोय. आता हे प्रत्येकाच्या लक्षात द्यायला पाहिजे की ते काय होत आहे. प्रत्येक वेळेला असं होणारच आहे, ज्या ज्या वेळेला तुम्हाला डिनॉमिनेटर दिसतोय आणि तुम्ही कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करता आहात त्या वेळेला डिनॉमिनेटरला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय होतो. हा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला तर 1 प्लस 2 टाइम्स रूट 3 आय प्लस आय स्क्वेअर रूट 3 त्याचा स्क्वेअर येईल डिवाइड बाय 1 स्क्वेअर 1 येतो, आयचा स्क्वेअर प्लस होऊन तो 1 होऊन जाईल आणि हा 3 होऊन जाईल. फायनली हा 1 प्लस हा देखील मायनस होईल, आय स्क्वेअर मायनस होतो म्हणून मायनस 3 होईल फक्त. आय स्क्वेअर -1 आणि रूट 3 चा स्क्वेअर केल्यावर 3 येईल. स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जातात आणि हा प्लस 2 रूट 3 आय या ठिकाणी शिल्लक राहील आणि हा 3 × 1 3 3 प्लस 1 4 होईल. म्हणजे हा 1 मायनस 3 हा -2 प्लस 2 रूट 3 डिवाइड बाय 4. याला जर सेपरेट केलं तर हा -1/2 येईल. -2/4 केल्यावरती -1/2 आणि हा 2/4 केल्यावरती 1/2 त्यानुसार रूट 3/2 इंटू हा आय होणार आहे. म्हणजे तुम्हाला झेड एकदा सिम्प्लिफाय झाला ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये. हे आपलं पहिलं टार्गेट असतं. त्यानंतर आता याच्यावरून आपल्याला एक्स मिळून गेला. एक्स इज इक्वल टू -1/2 आहे आणि वाय इज इक्वल टू रूट 3/2 आहे. पुढे आपल्याला काय म्हटलं त्यांनी मॉड्युलस आर्ग्युमेंट जर काढायचं असेल तर आपण आपल्याकडे फॉर्म्युला आहे डायरेक्टली थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ y अपॉन एक्स. परंतु आता एक निगेटिव्ह आला आणि एक पॉझिटिव्ह आला आहे. आपल्याकडे जे 4 क्वाड्रंट्स आहेत त्याच्यानुसार एकची जी व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर इथे पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह एक्स पॉझिटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जे आहे ते दोघी पॉझिटिव्ह आणि सेकंड मध्ये जे आहे ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं असतं. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जी ती निगेटिव्ह आणि ही पॉझिटिव्ह असेल. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये जे आपण माहिती आहे की दोघी निगेटिव्ह असतात एक्स वाय. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे एक्स निगेटिव्ह आणि एक्स पॉझिटिव्ह आणि वाय जो आहे तो निगेटिव्ह असेल. मग अशा वेळेला हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतोय ते चेकआउट करायचं. तर तुम्ही जर ऑब्झर्व केला असणार तर हा जो आहे एक्स इज इक्वल टू -1/2 आणि वाय इक्वल टू रूट 3/2 हा मायनस प्लस आहे. म्हणजे एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह आहे. तर त्याचा सेकंड क्वाड्रंट येणार आहे. जर सेकंड क्वाड्रंट असेल तर अशा वेळेला त्याचे जे आन्सर आहे ते पाय पेक्षा लहान आणि π/2 पेक्षा मोठं असेल. म्हणजे 90 डिग्री पेक्षा मोठं आणि 180 पेक्षा लहान असेल. अशा वेळेला आपल्याला ते समजतं. म्हणून इथे टॅन थीटा इज इक्वल टू वाय अपॉन एक्स घेतल्यानंतर हा रूट 3/2 डिवाइड बाय -1/2 2 गेट कॅन्सल रूट 3 आला आहे. आणि आता चेक करायचं की हा रूट 3 जो आहे तो टॅनच्या याच्यात कधी येतो, अँगल काय असताना, तर तो अँगल जो आहे तो 60 ला रूट 3 येतोय. म्हणजेच π/3 ला तो रूट 3 असतो. आता हे संपूर्ण जे आहे ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. मी तुम्हाला बोललो की शॉर्टकट लक्षात कसे ठेवायचे वगैरे त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला मी जस्ट बोललो त्यानुसार ते व्हिडिओ बघून घ्यायचे. आता हा परत आलेला अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे की टॅन निगेटिव्ह कधी येतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये जो आहे तो टॅन निगेटिव्ह असतो. म्हणजेच आपण त्या ठिकाणी त्याला पाय मायनस π/3 असं करू शकतो आलेल्या अँगलच्या फॉर्म्युल्यानुसार. हे आलेल्या अँगलचे फॉर्म्युले वापरतो आहे मी. जर त्यांना कळलं नसेल त्यांनी एकदा ते व्हिडिओ बघून घ्या. त्या डिटेलिंग मध्ये सांगितलं की हे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे. तिरकस गुणाकार केला तर टॅन 2π/3 या ठिकाणी येईल आणि हा टॅन थीटा टॅन गेट कॅन्सल झाल्यानंतर तुम्हाला फायनली मिळत आहे 2π/3. ते कुठे ऑप्शन आहे का बघा.
तर तुमचा थिटा म्हणजेच आर्ग्युमेंट असतो, म्हणजेच तुम्हाला हा ऑप्शन नंबर बी जो आहे ते तुमचं या ठिकाणी सोल्युशन असणार आहे. चला मित्रांनो आता बघूया पुढचे क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 12 प्लस 5i प्लस स्क्वेअर रूट ऑफ 12 मायनस 5i वेअर i इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1. हा क्वेश्चन देखील 2023 ला सेकंड एनडीएच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. ऑप्शन दिले a इक्वल टू 24, b इक्वल टू 25, c इक्वल टू 5 रूट 2 आणि d इज इक्वल टू 5 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस 1. तर बघूया त्याचं सोल्युशन. क्वेश्चन नंबर 5. तुम्ही ऑब्झर्व केला असणार तर या ठिकाणी जे दोघी व्हॅल्यूज दिलेले आहेत स्क्वेअर रूट ऑफ 12 प्लस 5i आणि प्लस स्क्वेअर रूट ऑफ 12 मायनस 5i, दोघी व्हॅल्यू सेम आहे, फक्त साइनचा डिफरन्स आहे. अशा वेळेला जनरली आपण काय करतो, स्क्वेअर रूट काढण्याची आपल्याकडे एक शॉर्टकट ट्रिक आहेच ऑलरेडी. जे आपण शॉर्टकट ट्रिक यापूर्वी मी तुम्हाला ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष टॉपिक घेतला स्क्वेअर रूटच्या 2 मेथड सांगितलेल्या होत्या, त्याच्यापैकी जी शॉर्टकट एक मेथड आहे, डायरेक्टली एक फॉर्म्युलाच आहे स्क्वेअर रूट काढण्याचा, तो जर आपण डायरेक्ट वापरला, मी एकदा तो फॉर्म्युला वाटल्यास पुन्हा एकदा लिहून देतो, जर तुमच्या लक्षात राहिलेला नसेल तर 1 प्लस आय वाय याचं स्क्वेअर रूट काढायचं असेल तर डायरेक्टली फॉर्म्युला आहे इन स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ अंडर स्क्वेअर रूट परत एकदा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस x डिवाइड बाय 2 आणि प्लस i इंटू स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस x डिवाइड बाय 2 असा तो फॉर्म्युला डायरेक्ट आहे. याला प्लस मायनस साइन जर आन्सर मध्ये दिली असती तर आपण 100% प्लस मायनस साइन घेऊन घेतलं असतं, परंतु गरजेचं नाहीये, डायरेक्ट जरी सोडवलं तरी हरकत नाही. आपल्याकडे आता दिलेला आहे स्क्वेअर रूट ऑफ 12 प्लस 5i. या ठिकाणी ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी तुम्हाला 12 रिप्लेस करायचा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी तुम्हाला 5 रिप्लेस करायचा आहे. इथे कलम 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस 12 डिवाइड बाय 2 प्लस i इंटू स्क्वेअर रूट ऑफ, इथे काय एक्झॅक्टली सेम 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस मायनस 12 डिवाइड बाय 2. याला करा सिम्प्लिफाय. काय होईल बघा, 12 चा स्क्वेअर हा 12 चा स्क्वेअर 144 प्लस 5 चा स्क्वेअर 25 म्हणजे 169 आणि प्लस हा 12 डिवाइड बाय 2 प्लस i एक्झॅक्टली सेम, याच्या दोघींची सम आहे ती 169 येईल आणि हा मायनस 12 डिवाइड बाय 2. 169 चं स्क्वेअर रूट निघतं 13 प्लस 12 केल्यावर तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ 25 मिळतोय डिवाइड बाय 2 आणि त्यानंतर प्लस इथे एक्झॅक्टली सेम वे इथे 25 13 चं 169 चं स्क्वेअर रूट आहे 13 मायनस 12 केल्यावर तुम्हाला मिळतोय 1 डिवाइड बाय 2 आणि फायनली तुम्हाला हा 25 चं स्क्वेअर रूट 5 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस i 1/2 म्हणजे 1/2 इंटू i त्याला लिहू शकतो आपण. हा तुमचा सिम्प्लिफाईड झालेला आहे स्क्वेअर रूट ऑफ 12 प्लस 5i. याच्यातनं आपण आणखी 1/√2 जो आहे इथे √2 येईल तो कॉमन काढू शकतो. 1/√2 जर कॉमन काढला तर इन ब्रॅकेट 5 प्लस i फक्त राहील. नेक्स्ट एक्झॅक्टली सेम वे 12 मायनस 5i पण येणार आहे. म्हणजे आता तुम्हाला दिसतं एक इथे फक्त डिफरन्स काय आहे, इथे निगेटिव्ह साइनचा डिफरन्स असणार आहे, बाकी सगळं सेम आहे. मी तुम्हाला म्हटलंय की याचा जो फॉर्म्युला आहे शॉर्टकट ट्रिक स्क्वेअर रूट काढण्याचा त्यात फक्त साइनचा इथे फरक होतो, बाकी सगळं जे आहे ते एक्झॅक्टली सेम असतं. त्यानुसार आपण इथे डायरेक्टली लिहू शकतो 1/√2 5 मायनस i. हा तुमचा स्क्वेअर रूट ऑफ 12 मायनस 5 येणार आहे. आणि या दोघांची आपल्याला काय करायची आहे, सम, दोघांची बेरीज काढायची असल्या कारणाने आपण दोघांची जर सम केली स्क्वेअर रूट ऑफ 12 प्लस 5i प्लस स्क्वेअर रूट ऑफ 12 मायनस 5i इज इक्वल टू तुम्हाला हा 1/√2 जो आहे तो ओव्हरऑल कॉमन निघेल. दोघांची सम 5 प्लस i प्लस 5 मायनस i असं येईल. i मायनस प्लस i गेट कॅन्सल्ड. 5 प्लस 5 10 झाला, 10 डिवाइडेड बाय √2. याला आपण 5 मल्टिप्लाय बाय 2 लिहू शकतो. डिवाइड बाय 2 केला तर हा तुम्ही सिम्प्लिफाय केला तर इथे √2 मल्टिप्लाय बाय √2 डिवाइड बाय √2, हा √2 गेट कॅन्सल्ड. तर फायनली तुम्हाला जे सोल्युशन मिळालेलं आहे ते आहे 5 स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि तो आहे आपला ऑप्शन नंबर सी. अशा पद्धतीने जे आहे आपण त्यांना सॉल्व्ह करू शकतो. हे प्रॉब्लेम्स फक्त दिसायला हार्ड दिसतात, परंतु आपल्याकडे थोडंसं लॉजिक असेल आणि आपलं जे बेसिक नॉलेज त्या विषयाचं असेल तर 100% जे आहे ते तुम्हाला हे प्रॉब्लेम जे आहे त्याचं सोल्युशन इझिली सोडवता येणार आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ, तुम्हाला एक i प्लस √3
2 ब्रॅकेट रेस टू 219 प्लस I मायनस रूट 3 अपॉन 2 ब्रॅकेट रेस टू 219 या प्रकारचा एक क्वेश्चन दिलाय. ती दोघांची तुम्हाला सम काढायची आणि यात दिसतंय की या ब्रॅकेटमध्ये दोघी व्हॅल्यूज ज्या आहेत एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह फक्त डिफरन्स दिसतोय. अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये खूप प्रमाणे लॉजिक वापरलं जातं. हे सुद्धा एक्झाम्पल जे आहे ते तुम्हाला 2019 मध्ये जी एनडीची दुसरी एक्झाम झाली त्याच्यामध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. तर सुरुवातीला जे दिलेलं आहे त्याचा आपण या ठिकाणी वापर करूयात. आता बघा जे इथे आहे I प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2 ब्रॅकेट रेस टू 2019 प्लस I मायनस रूट 3 डिवाइड बाय 2 ब्रॅकेट रेस टू 2019 याला मी सिम्प्लिफाय कसं करतो बघा. हा 1/2 याला मी पुढे लिहितो रूट 3/2 आणि हा प्लस 1/2 इंटू I याला या स्वरूपात फक्त लिहितोय कारण I ची टर्म मी त्या बाजूला ठेवतोय. आपल्या A प्लस IB च्या फॉर्म मध्ये त्याला जनरली आणण्याचा प्रयत्न करायचा. तर हा रूट 3/2 प्लस 1/2 I अशा पद्धतीने या दोघींना आपल्याला लिहिता येईल. तदनंतर आता बघा इथे हा पहिली टर्म आपली जो आपला डी मॉर्गन्स थेरम आहे तो या ठिकाणी आपल्याला अप्लाय करता येईल. तुम्हाला मी बोललोय की जेव्हाही असं रेस टू पॉवर तुम्हाला असं दिसत असेल इंडेक्स तर अशा वेळेला जनरली जे आहे ते आपण डी मॉर्गन्स थेरम जो आहे तो अप्लाय करतो. पण तो अप्लाय करण्यापूर्वी आपल्याला याला ट्रिग्नोमेट्री मध्ये आणणं गरजेचं असतं आणि ट्रिग्नोमेट्री मध्ये आणण्याकरता आपल्याला रूट 3/2 हा कॉस काय असताना येतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. तो कॉस π/6 ला येतो म्हणजे 30 ला आणि प्लस हा 1/2 जो आहे तो साइन 30 ला म्हणजे π/6 ला येतो. या प्रकारे तुम्ही त्याला लिहू शकतात. हा I पुढे लिहून टाकायचा रेस टू काय 2019 प्लस एक्झॅक्टली सेम हा मायनस आहे मात्र इथे आता तर निगेटिव्ह मायनस रूट 3/2 जो आहे तो आणि हा 1/2 तुमचा तो रेग्युलर आहे तोच परंतु याला तुम्हाला आता निगेटिव्ह असल्या कारणामुळे आलेड अँगलचा फॉर्म्युला इथे अप्लाय करायला लागणार आणि दोघे अँगल तुम्हाला सेम आणायला लागतात. त्यामुळे त्याला पुढच्या याच्यावरती आपण एक आलेड अँगलचा फॉर्म्युला वापरणार आहोत. हा डायरेक्टली आपण इथे सबस्टिट्यूट करू शकतो कॉस 2019 पाय डिवाइड बाय 6 आणि हा I साइन 2019 डिवाइड बाय 6 हा कंप्लीट झालाय. मात्र इथे आलेड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉसचा कॉसवर राहिला पाहिजे आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो म्हणून याला कॉस पाय मायनस π/6 लिहिता येईल आणि हा सुद्धा साइनचा साइन राहिला पाहिजे म्हणून पाय मायनस π/6 असं त्याला करता येईल आणि हा I हे लिहिला ब्रॅकेट रेस टू 2019 आणि ते I पुढे लिहायचा इक्वल टू हा तुम्हाला आता याचा जो सिम्प्लिफिकेशन झालेला आहे 2019 π/6 प्लस I 2000 साइन 2019 पाय डिवाइड बाय 6 प्लस याला क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर काय होईल बघा 5π/6 होईल तो कॉस 5π/6 प्लस I साइन 5π/6 होईल आणि ब्रॅकेट रेस टू 2019 या ठिकाणी लिहिता येईल इक्वल टू सॉरी मित्रांनो ते सोडवताना एक लक्षात असं आला माझ्या की इथे अँगल सेम येत नाहीये तर एक छोटीशी मिस्टेक्स आपल्याकडनं झाली आहे ती आपण अशी की इथे मायनस साइन आपण कॉमन काढू शकतो. तर मायनस साइन मी इथे कॉमन काढली ती ही जर मायनस साइन निगेटिव्ह साइन कॉमन निघाली तर हा पॉझिटिव्ह होऊन जाईल म्हणजे तो आपला जो प्रॉब्लेम आहे की आपल्याला आलेड अँगलचा फॉर्म्युला वापरायची गरज नाही उलट त्यात ती अजून इझी होऊन जाईल कारण आपल्याला डायरेक्ट त्याची व्हॅल्यू मिळणार आहे. त्यामुळे इथून बघा आपल्याला थोडा चेंज करायला लागणार. तर इथे काय करायचंय बघा आपल्याला इथे कॉस π/6 जो आहे तो डायरेक्ट आल्यामुळे इथे आता डायरेक्ट आपण लिहू शकतो कॉस कारण ही निगेटिव्ह साइन इथेच कॉमन जर काढून घेतली तर आणखी आपलं काम सोपं होऊन जातं. मग इथे 2019 याच्यात डायरेक्ट आपण बाय युझिंग डी मॉर्गन्स थेरम त्याच्यानुसार आपण डायरेक्ट इथे 2019 म्हणजे बरोबर हे दोघे अँगल जे आहे ते सेम मिळतात आणि ते कॅन्सल होतात. बघा आता इथे हे पॉझिटिव्ह आले आणि हे जे आहे ते निगेटिव्ह असतील. ओके तर हा इथे कॉस 2019 π/6 आणि इथे निगेटिव्ह साइन आहे हे लक्षात घ्या. ही निगेटिव्ह साइन असल्यामुळे हा निगेटिव्ह असेल आणि हा मायनस मायनस प्लस होईल I इंटू साइन 2019 पाय डिवाइड बाय 6. तर यात ऑफकोर्स हा 2019 π/6 आणि कॉस हा 2019 π/6 मायनस प्लस कॅन्सल होईल. हा 2 टाइम्स I साइन
2019 पाय बाय 6 असं येईल. आणि ते जर आपण याची सम केली 9 + 1 10 10 + 2 12 म्हणजे याला भाग जातोय 3चा, म्हणून आपल्याला थोडंसं आणखी सिम्प्लिफाईड करून घेऊया. तर I sin 3चा जर भाग दिला याला तर 3 × 18 आणि इथे 2 उरले 3 × 7 = 21 3 × 3 = 9 आणि हा पाय बाय 2 होईल कारण मी 3 ने भाग दिलाय त्याला म्हणून. तर याला अजून जर सिम्प्लिफाय करता आलं तर बघूया इज इक्वल टू 2I साइन अजून सिम्प्लिफाय होतोय बघा तो. अशा वेळेला काय होतं जनरली याला आपल्या आलार्ड अँगलच्या फॉर्म मध्ये आणणं गरजेचं असतं, तेव्हा तो त्याला सोपा करण्यात येतो. मॅक्झिमम त्याला कमी करता येईल. याला 2 ने परत भाग द्यायचा 3 × 2 = 6 त्यानंतर 2 × 3 = 6 उरला 1 आणि 2 × 12 एक बाकी उरलेली म्हणजे एक रिमाइंडर उरलाय म्हणून तो इकडे येईल पाय बाय 2. या प्रकारे आपण त्याला लिहू शकतो. आणि हा 2चा मल्टिपल आहे कारण त्याला तुम्ही 2 ने परत भाग दिला तर हा 2 × बाय कुठलाही असेल ना अँगल त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर अशाला तो 2π मध्ये होईल. 2π 3π 4π 5π 6π असं जर होत गेला तो अँगल आपला जो साइन आहे तो सेम असतो. म्हणजे तो परत रोटेशन जे आहे त्याचं कम्प्लीट रोटेशन जे आहे ते होऊन पुन्हा रोटेट होत राहतो. म्हणजे अशा वेळेला तो आलार्ड अँगल जो आहे तो सेम त्याचे व्हॅल्यूज दाखवतो. त्यामुळे हा 2 × बाय जे आहे याला 2 × 2 नंतर 2 × 2 2 = 12 2 × 8 = 16 मल्टिप्लाय बाय 2π + π/2 या फॉर्म मध्ये त्याला लिहिता येईल. म्हणजे ऑफकोर्स आपण या ठिकाणी आता आलार्ड अँगलचा फॉर्म्युला यूज करू शकतो. म्हणजे हा तरी सुद्धा sin π/2च मिळतो. म्हणजे फायनली 2π आणि हा sin π 1 असतो. म्हणजे तुम्हाला फायनली 2π हे आन्सर मिळालेलं आहे. म्हणजे याला सिम्प्लिफाईड केल्यानंतर तुम्हाला 2π मिळाला आणि इथे आपला तो आहे ऑप्शन नंबर सी. 2π हे 2I हे त्याचं जे आहे ते आन्सर असणार आहे. पुढचे क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 7. कन्सिडर द फॉलोइंग इन रिस्पेक्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर Z. 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. फर्स्ट स्टेटमेंट आहे Z⁻⁻1 त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट इक्वल टू Z बार ऑफ त्याचा Z⁻⁻1 दिलेला आहे. एक स्टेटमेंट आहे. सेकंड स्टेटमेंट आहे Z मल्टिप्लाय बाय Z⁻⁻1 म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा इनव्हर्स त्यांचा दोघांचा प्रोडक्ट हा त्याच्या मॉड्युलसचा स्क्वेअर एवढा येतो का हे आपल्याला पाहायचं आहे. या दोघे स्टेटमेंट मध्ये विच ऑफ द अबो इज ऑर आर करेक्ट. यांच्यापैकी दोघी करेक्ट आहेत, एक करेक्ट आहे की दोघीही करेक्ट नाहीत हे आपल्याला चेकआउट करायचं आहे. 2021 च्या फर्स्ट इंडियाच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ऑप्शन दिलेत फर्स्ट ओनली, सेकंड ओनली, बोथ फर्स्ट अँड सेकंड, नायदर 1 नायदर 2. म्हणजे याच्यापैकी एक आपल्याला चेक करायचं आहे. तर बघूयात पहिलं जे स्टेटमेंट आहे दिलेलं फर्स्ट स्टेटमेंट बघूयात. फर्स्ट स्टेटमेंट आहे Z⁻⁻1 आणि त्याचा कॉन्जुगेट आहे. हा आपण LHS कन्सिडर करूयात. LHS सपोज LHS आहे इक्वल टू Z⁻⁻1 ब्रॅकेट त्याचा कॉन्जुगेट आहे इक्वल टू हा 1/Z होईल Z⁻⁻1 आणि हा त्याचा कॉन्जुगेट म्हणजेच 1/Z कॉन्जुगेट येईल आणि इक्वल टू आता जर याला आपण एखादा Z मानून घेतला Z सपोज x + iy असेल आपला तर हा Z बार जो आहे तो 1/x - iy असणार आहे. त्याचा कॉन्जुगेट आहे. ती निगेटिव्ह साइन त्याला द्यावी लागते. तसंच आपण RHS घेऊयात. RHS इज इक्वल टू आहे Z बार ब्रॅकेट Z⁻⁻1 आणि आता पाहिलं आहे की Z चा बार जो आहे म्हणजे हा Z जर आपल्याकडे x + iy दिला असेल तर Z बार जो आहे तो x - iy होईल आणि रेस टू इथे -1 आहे त्याची इंडेक्स तर तो अपॉनला आल्यानंतर पॉझिटिव्ह होऊन जातो म्हणजे x - iy होईल. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केला असणार तर दोघींचं जे आन्सर आहे LHS आणि RHS दोघी इक्वल आलेले आहेत म्हणून फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे. सेकंड स्टेटमेंट चेक करूयात. सेकंड स्टेटमेंट मध्ये Z मल्टिप्लाय बाय Z⁻⁻1 आहे म्हणजे Z/Z आला इज इक्वल टू 1 आणि पुढचा आहे त्याचा मॅग्निट्यूड त्याचं मॉड्युलस काढताना आपण काय करतो त्यांच्या स्क्वेअरची सम घेतो आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतो आणि याचा जर स्क्वेअर काढायचा असेल तुम्हाला x² + y² मिळणार आहे. हे अगदी इझी एक्झाम्पल होतं परंतु याचा आन्सर तुम्ही जर ऑब्झर्व केला असणार तर ते इक्वल आलेलं नाही म्हणजे Z⁻⁻1 इज इक्वल टू नॉट मॉड्युलस ऑफ Z ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे दोघी ट्रू नाही म्हणजे सेकंड स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स आहे. म्हणजे फक्त फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे म्हणून तुमचा ऑप्शन असेल हे फर्स्ट ओनली. पहिलं स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. बाकीचे दुसरे स्टेटमेंट जे आहे ते
रॉंग आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 8 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 8, व्हॉट इज समेशन दिलाय. समेशन n इज इक्वल टू 8n + 7 i raised to n इक्वल टू वेअर i इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1. आणि हा सुद्धा क्वेश्चन 2021 च्या सेकंड एक्झाम मध्ये विचारला गेलेला होता एनडीएच्या. तर इथे दिलेलं समेशन जे आहे त्याला आपण आधी सिम्प्लिफाय करून बघूयात. +7 i raised to n. i raised to n चा अर्थ असा होतोय की इथे i raised to n नसेल, कदाचित रॉंग लिहिला गेला असावं. चला ठीक आहे, इथे n दिलाच आहे. n इज इक्वल टू 1 2, तर इथे n पर्यंत ते जात आहे. म्हणजे तुम्हाला याला लिहिताना i फर्स्ट यांची जी व्हॅल्यू आहे ती 1 पासून सुरू करायची अप टू 8n + 7 पर्यंत तिला न्यायची आहे. म्हणजे i समेशनच्या डेफिनेशन नुसार i हा i² येईल प्लस i³ येईल. असा करत डॉट 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 i raised to 8n + 7 येणार आहे. तर इथे ही जी दिसतंय लिहिलेलं जे काही सिरीज आहे त्या सिरीज मध्ये i नंतर i² होतोय, नंतर i³ होतोय. म्हणजे ही जॉमेट्रिक सिक्वेन्स आहे. आता हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन किंवा सिक्वेन्स असल्या कारणामुळे याच्यामध्ये जो फर्स्ट टर्म आहे ती आपली r जी आहे ती इथे i असेल आणि कॉमन रेशो जो आहे तो तुमचा i असेल आणि फर्स्ट टर्म सुद्धा या ठिकाणी iच आहे. म्हणजे फर्स्ट टर्म i ने सुरुवात होते आहे आणि जर तुम्ही रेशो घेतला i² अपॉन i, i³ अपॉन i², तर अशा वेळेला तुम्हाला कॉमन रेशो सुद्धा i मिळतो आहे. म्हणजे ही जॉमेट्रिक सिरीज असल्यामुळे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन असल्या कारणामुळे आपल्याकडे त्याचा फॉर्म्युला आहे समेशनचा, याचा समेशनचाच. तर तो फॉर्म्युला जो आहे तो जर मी इथे अप्लाय केला, a इंटू r raised to n -1 अपॉन r -1 असा तो फॉर्म्युला आहे. त्यात a आपला i आहे, r सुद्धा i आहे, रेस टू n. n ऐवजी आपली जी लास्ट टर्म इथे आहे ती n 8n + 7 आहे आणि हा -1 डिवाइड बाय i -1 या ठिकाणी येईल. आता याला फक्त सिम्प्लिफाय आपल्याला करायचं आहे आणि यापैकी काय ऑप्शन येतोय ते आपल्याला चेकआउट करायचं आहे. आता याला सिम्प्लिफाय करण्याकरता एक हा 8n + 7 आहे आणि i रेस टू आपण पॉवरचं शिकलोय. i ची रेस टू किती इंडेक्स असली तर त्याला आपल्याला 4 च्या मल्टिपल मध्ये आणता आलं पाहिजे. मग इथे आपण काय करूयात, त्याला जर 4 च्या मल्टिपल मध्ये आणायचं असेल तर हा 2n + 1 होईल किंवा 2n + 4 × 8 झाला, ती हा 8 जर केला तर रेस टू 4 × 8 आणि हा 7 मध्ये जर आपण 3 मायनस केला तर तुम्हाला इथे हा 1 येईल. म्हणजे इथे रिमेनिंग टर्म तुमची 3 असणार आहे. बघा बरोबर, 4 × 8 आणि 4 × 4 4 आणि 3 7 होतील बरोबर. म्हणजे 7 + 3 7 4 + 3 7 होईल आणि हा -1 डिवाइड बाय i -1. हा 4 च्या मल्टिपल मध्ये लिहिल्यानंतर या ठिकाणी ही संपूर्ण व्हॅल्यू जी आहे ती i³ होईल. म्हणजे i × i³ -1 डिवाइड बाय i -1. आणि i³ जो आहे तो -i असतो. म्हणजे i मल्टिप्लाय बाय i³ -i -1 डिवाइड बाय i -1 इक्वल टू, आता याच्यातनं मायनस साइन कॉमन काढलं तरी चालेल किंवा याने i जरी मल्टिप्लाय केलं म्हणजे तरी हरकत नाही. i मल्टिप्लाय बाय i केलं तर काय येणार आहे बघा, -i² -i मल्टिप्लाय बाय 1 i येईल डिवाइड बाय i -1. आणि i² जो आहे तो -1 असतो म्हणून हा मायनस इंटू -1 -i होईल डिवाइड बाय i -1. मायनस मायनसचा प्रोडक्ट प्लस झाल्यानंतर हा 1 -i होईल आणि हा मायनस साइन जर कॉमन काढली तर इथे हा सुद्धा 1 -i होईल. म्हणजे 1 -i गेट कॅन्सल आणि फायनली तुम्हाला -1 जे आहे ते आन्सर मिळत आहे आणि तो आहे आपला ऑप्शन नंबर ए -1. या प्रकारे आपण याचं सोल्युशन जे आहे ते काढू शकतो. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10. Question number 9. What is the modulus of the complex number I raised to 2n plus 1 into minus I raised to 2n minus 1 where n belongs to natural number n and I is equal to square root of -1. ऑप्शन दिलेले आहेत. a equal to -1, a equal to 1, b equal to 1, c √2 and d दिला आहे 2. हे सुद्धा हा जो क्वेश्चन आहे हा सुद्धा 2021 च्या एनडीएच्या फर्स्ट एक्झाम मध्ये जो आहे तो विचारला गेलेला आहे. तर पाहूया, त्यांनी मॉड्युलसच काढायला लावला आहे परंतु त्यांनी जो झेड दिलाय तो डायरेक्टली न देता थोडासा कॉम्प्लिकेटेड दिलेला आहे. आपलं पहिलं काम आपण एक करायचं की त्याला सिम्प्लिफाय करून घ्यायचा. समजा त्याला आपण झेड मानून घेतला. लेट झेड इज इक्वल टू i raised to 2n plus 1 into -i raised to 2n minus 1. याला सिम्प्लिफाय करत असताना हा i raised to 2n plus 1 आहे. इथे हा -1 raised to सुद्धा आपण 2n minus 1 आणि हा i raised to
2n मायनस 1 याला करता येईल, कारण यांचा जो मल्टिप्लिकेशन आहे, आपण एक साधा कन्सेप्ट आपल्याकडे आहे, समजा x इंटू वाय ब्रॅकेट रेस टू जर समजा m असेल तर याचा अर्थ x रेस टू m मल्टिप्लाय बाय y रेस टू m आपण असं करू शकतो लॉ ऑफ इंडायसेस नुसार. त्या ठिकाणी मी तो अप्लाय केलाय. इथे i रेस टू 2n प्लस 1 आणि i रेस टू 2n मायनस 1 आहे, म्हणजे बेस इक्वल आहे, तर मी याला i रेस टू 2n प्लस 1 प्लस 2n मायनस 1 असंही लिहू शकतो बेस इक्वल असल्यामुळे. आणि राहिली गोष्ट मायनस 1 रेस टू 2n मायनस 1 हा नंबर 2n हा जो आहे तो समसंख्या आहे, सम नंबर आहे. हा जो दिसतोय इव्हन नंबर आहे, आणि त्याच्यातनं मायनस 1 केला की कुठल्याही इव्हन नंबर मधून जर मी मायनस 1 करत असेल तर तो मला ऑड नंबर मिळतो. आणि ऑड रेस टू जर मी मायनस 1 रेस टू जर मी ऑड नंबर केला तर मला आन्सर जे आहे ते ऑलवेज निगेटिव्ह मिळणार आहे. मायनस 1 रेस टू ऑड नंबर मला ऑलवेज निगेटिव्ह आन्सर मिळेल, त्यामुळे मी त्याला डायरेक्ट मायनस 1 लिहू शकतो. इकडे हा मायनस 1 प्लस 1 गेट कॅन्सल, हा आय रेस टू 4n येईल, आणि आपल्या पॉवर जर इंडेक्स 4 मल्टिपल असेल तर अशाला डायरेक्ट तो 1 येतो, हे आपण शिकलोय. तर हा मायनस 1 आपल्याला डायरेक्टली आन्सर झेडचं मिळत आहे. म्हणजे हा तुम्हाला झेड मिळाला, परंतु त्याने आपल्याला त्याचा मॉड्युलस काढायला लावलाय, म्हणून याचा आन्सर डायरेक्ट मायनस 1 करून टाकायचं नाही. तर मॉड्युलस काढायचा आहे, म्हणजे याचा जर मॉड्युलस काढायचा असेल तर आपण शिकलोय की हा जो नंबर आहे प्युअरली रिअल आहे, तर मायनस 1 प्लस 0i असा हा कॉम्प्लेक्स नंबर तयार होईल. आणि आपल्या मॉड्युलसच्या डेफिनेशन नुसार हा मायनस 1 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर होईल, आणि मग मायनस 1चा स्क्वेअर 1 येतो, आणि 1 चा स्क्वेअर रूट 1, तर तुम्हाला फायनली त्याचं आन्सर जे आहे ते ऑप्शन बी असणार आहे. असे कन्फ्युज करणारे क्वेश्चन्स येऊ शकतात, त्यामुळे पूर्ण क्वेश्चन वाचायचा, त्याला पूर्ण कॉन्सन्ट्रेट व्हायचं, आणि मग लास्टचा आन्सर जे आहे ते लिहायचा आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 असं वाटतं बघा, इफ झेड इज इक्वल टू 1 प्लस आय, तुम्हाला झेड ऑलरेडी दिलाय 1 प्लस आय, वेअर आय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ मायनस 1, देन व्हॉट इज द मॉड्युलस ऑफ, आणि तुम्हाला कॉम्प्लिकेटेड हे दिलेलं आहे आता की तो डायरेक्टली असं न देता झेड प्लस 2 अपॉन झेड दिलेला आहे. जर झेड इज इक्वल टू 1 प्लस आय आहे तर आधी आपण 2 अपॉन झेड फाइंड करून घ्यायचा, कारण तो कॉम्प्लिकेटेड वाटतो आहे. हा तर आपल्याकडे डायरेक्ट आहे, परंतु हा 2 अपॉन झेड जो आहे तो आपण आधी सिम्प्लिफाईड करून घेऊया. 2 अपॉन झेड आपल्याकडे आहे 1 प्लस आय, आणि अशा वेळेला आपण म्हटलंय जेव्हा आपल्याला डिनॉमिनेटरला काहीतरी कॉम्प्लेक्स नंबर दिसतोय तर त्याच्या कॉन्जुगेट पेअरने त्याला मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करून टाकायचं. इथे येईल मग 2 इंटू 1 मायनस आय डिव्हाइड बाय, हा येईल 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर इक्वल टू 2 मायनस 2 आय, आणि डिव्हाइड बाय 1 प्लस 1 होईल, कारण आय स्क्वेअर हा मायनस 1 असतो, आणि मायनस प्लस प्रॉडक्ट प्लस झालाय. हा 2 मायनस 2 आय डिव्हाइड बाय 2 केलं, तुम्हाला हा 1 मायनस आय हा तुम्हाला 2 अपॉन झेड मिळतोय, परंतु आपल्याला काढायचा आहे झेड प्लस 2 अपॉन झेड. आपल्याला झेड प्लस 2 अपॉन झेड फाइंड करायचा आहे. त्यामुळे आपण काय करणार, इथे झेड आपल्याकडे आहे 1 प्लस आय, 2 अपॉन झेड आपण फाइंड केलाय 1 मायनस आय, आणि याला जर आपण सिम्प्लिफाईड केलं तर आय मायनस आय कॅन्सल झाला, तुम्हाला फायनली झेड प्लस 2 अपॉन झेड जो आहे तो 2 मिळतो आहे. परंतु आपल्याला त्यांनी त्याचा मॉड्युलस फाइंड करायला लावलेला आहे. आपण मॉड्युलस फाइंड करताना काय करणार आहोत, त्याचा मॉड्युलस जर काढायचा असेल तर बाय डेफिनेशन ऑफ मॉड्युलस हा आपण 2 प्लस 0i असा कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. तर त्यानुसार हा स्क्वेअर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर, आणि ते 2 चा स्क्वेअर हा 4 येतो, 4 त्याचा स्क्वेअर रूट 2 येईल. तर फायनली तुम्हाला त्याचा मॉड्युलस जो आहे तो 2 मिळतोय, आणि याचा सुद्धा ऑप्शन तुम्हाला मिळतोय 2. या पद्धतीने आपण हे क्वेश्चनचे जे आन्सर्स आहेत ते सॉल्व्ह करून घेतो, करता येतात, कारण आपल्याकडे जर त्याचं थोडंफार बेसिक नॉलेज असलं तरी सुद्धा आपण इतर जे चॅप्टर्स आहेत त्यांचं थोडंफार आणि यांचं कॉम्प्लेक्स नंबरचं थोडंफार असं घेऊन आपण हार्वर्ड अँगलचे फॉर्म्युले असतील किंवा ट्रिग्नोमेट्रिक रेशोज असतील यांचा वापर करून आपण हे क्वेश्चन जे ते सॉल्व्ह करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण एनडीए एक्झाम प्रिपरेशन व्हिडिओ सिरीजच्या अंतर्गत आज कॉम्प्लेक्स नंबर या टॉपिकला कंप्लीट केलेला आहे. या पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, ज्याच्यामध्ये नवीन टॉपिक घेऊन आपण येणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.